महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने आज आपला अर्ज दाखल करणार। त्यानिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक गांधी मैदानातून महायुतीची भव्य रॅली। अनंत गीते यांच्या शक्ती प्रदर्शनाला अलिबागच्या शेतकरी भवन इथून सुरुवात। भास्कर जाधव, अनिल तटकरे, जयंत पाटील, पंडित पाटील, माजी आमदार संजय कदम, उल्का महाजन यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्ष शक्ती प्रदर्शनात सहभागी। महाविकास आघाडीचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्याआधी साताऱ्यामध्ये शक्ती प्रदर्शन। शरद पवार, पृथ्वीराज चव्हाणांसह अनेक नेत्यांची उपस्थिती। आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेची बैठक। महायुतीतील समन्वय आणि पक्षांतर्गत विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन। रणजितसिंग नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील यांनी नागपूरमध्ये फडणवीसांची भेट घेतली। सकारात्मक चर्चा झाल्याची उत्तम जानकर यांची माहिती। संध्याकाळी कार्यकर्त्यांशी बोलून भूमिका घेणार, जानकरांचं वक्तव्य। निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा। कंत्राटदारांना कामं द्यायच्या बदल्यात निवडणूक रोखे घ्यायचे। संजय राऊतांचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल। संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं। श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या पैशांचा स्रोत काय? कोट्यवधी रुपये दिलेले दानशूर कोण? संजय राऊत यांचे प्रश्न। पत्राचाळ प्रकरणातले आरोपी आता पत्र लिहायला लागले। पत्रामधील तपशील मोघम, सगळे रेकॉर्ड्स ठेवलेले आहेत। कोणतीच गोष्ट आरटीआय मध्ये लपत नाही। काही लोकांचं मानसिक संतुलन बिघडलंय। श्रीकांत शिंदे यांची संजय राऊतांवर टीका। देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर खोचक शब्दात टीका। कोण संजय राऊत? दर्जा असणाऱ्या लोकांबद्दल प्रश्न विचारा। राऊतांच्या श्रीकांत शिंदेंबाबत मोदींना पाठवलेल्या पत्राबाबत विचारलं असता फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपचं संकल्प पत्र नाही तर मोदीजींची गॅरंटी आहे। नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काय करायचं ते संकल्प पत्रामध्ये मांडण्यात आलंय। पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांची माहिती। चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित। जाहीरनामा हा काँग्रेससाठी केवळ कागद। काँग्रेस कधीच आश्वासनं पूर्ण करत नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका। ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आज सांगलीमध्ये महाविकास आघाडीची सभा। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सतेज पाटील मेळाव्याला उपस्थित राहणार। सांगलीमध्ये आज पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार। विशाल पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा आणि कार्यकर्त्यांची नाराजी असल्यानं काँग्रेसचा मेळाव्याला न जाण्याचा निर्णय। हेमंत गोडसेंच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो। कार्यकर्त्यांकडून प्रचार पत्रकाचं वाटप सुरू। हेमंत गोडसेंनी 2009 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक मनसेच्या चिन्हावर लढवली होती। वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेसाठीचा जाहीरनामा प्रकाशित। जाहीरनाम्यामध्ये 37 मुद्द्यांचा समावेश, तसंच एनआरसी आणि सीएए कायदा असंविधानिक असल्याचा उल्लेख। नाशिकच्या जागेवर अजून निर्णय झालेला नाही। उगाच कोणी उड्या मारू नका, प्रफुल्ल पटेल यांचा हेमंत गोडसेंना टोला। महायुतीमध्ये साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा अजूनही कायम। साताऱ्याची जागा मिळावी अशी प्रफुल्ल पटेल यांची मागणी। फनफेअर पार्कमध्ये शॉक लागून 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। पुण्याच्या कात्रजमधली धक्कादायक घटना। रामनवमीसाठी 1,11,111 किलोचे लाडू प्रसादासाठी अयोध्येतल्या राम मंदिरात पाठवणार। देवरा हाऊस बाबा ट्रस्टच्या वतीनं हे लाडू अयोध्येमध्ये पाठवले जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।